नमस्कार मैत्रिणींनो, इथे आपण 2 किलो तांदूळ घेतलेला आहे. थोडासा तिथे पॅनमध्ये आहे, अजून भाजते मी. आणि 2 किलो तांदळासाठी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे आणि 1 पाव जवळजवळ साबुदाणा घेतला, 1 पाव मुगाची डाळ, 1 पाव उडदाची डाळ आणि सगळं धुवून वाळवून भाजून घेतलेलं आहे मंद आचेवर. आणि पोहे पण बघा अगदी असे छान कुरकुरीत करून घेतलेत. असा करमकुरम आवाज येतोय असा. तर असे छान भाजून घेतलेत. आणि ह्या सगळ्यासाठी आता मी ओवा, धने आणि जिरे असं 5-5 चमचे घेणार आहे. आणि ते भाजून न घेतलं तरी चालेल, तुम्हाला न भाजता घेतलं तरी चालेल आणि भाजलं तरी चालेल, कारण न भाजता घेतलं तरी छान खमंग असा वास येतो. आणि इथे आपण स्टेप बाय स्टेप तांदूळ भाजून घेतलेला, त्यातच आता आपण हे बघा, अंदाजे मला अंदाज आहे की हा 4 चमचे झाला आहे आणि हे अर्ध झाकण, तर 5 चमचे ओवा झालेला आहे आपला. 5 चमचे धने टाकायचे आणि हे अर्धा. तर इथे छान असा खमंग याचा वास येणार आहे. आणि जिरे तुम्हाला जास्त टाकायचं नाहीये, कारण जिरं जास्त होईल, म्हणून आपण फक्त 3 चमचे होईल अशा मापात टाकायचं. तर हे छान आहे ना. शेवटचे तांदूळ आता हे भाजून झाले, तर आपल्याला खूप करपवायचं नाहीये, म्हणून ह्याच्यात भाजून घ्यायचं. आणि खरं कारण जे आहे ते आपण घरीच दळण करणार आहे. घरघंटीवर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे चकलीचं होतं आहे ते. तर मी या तांदळामध्ये हे भाजून घेते, जेणेकरून ही टीप लक्षात ठेवा, तांदळामध्ये, गरम तांदळामध्ये हे भाजून घ्यायचं, तर ते करपत पण नाही आणि छान असं परतलं जातं. तर आता आपण थोड्या वेळ ह्याच्यातच याला ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे आता घरघंटीवर याला दळू थंड झाल्यावर मस्तपैकी. कारण मागच्या वेळेस त्या ज्या भैयाने आहे ना, चक्कीवाल्या, आपलं पीठ काढून घेतलं होतं आणि खूप कमी पीठ आलेलं आणि माझ्या जीवाला खूप लागलेलं की एवढी मेहनत माझी वायाला गेली म्हणून. आणि हे जवळजवळ 3.5 किलो होईल आता. तर किती पीठ पडतं, कसं पडतं, चला आता थंड झाल्यावर घरघंटी लावूया.